नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत ऍड येणं चालू झालंय. 15 जून पर्यंत डेडलाईन दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम जनरेट होणार आहे. सो प्राधान्यक्रम जनरेट झाल्यानंतर तुमची आतापर्यंत सगळी मेहनत तिथेच लागणार आहे. बघा, प्राधान्यक्रम व्यवस्थित द्यावं लागणार आहे. का म्हटलं असं, मी तुम्हाला याच्या पाठीमागची सगळी हिस्ट्री माहिती आहे. आता यातला महत्वाचा मुद्दा, ऑलरेडी काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ घेतलेला आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आमच्या टीमला आल्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ मी घेत आहे. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना बघण्याची गरज नाही, पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि इतरांना पण शेअर करा. सो ज्या टॉपिकवर आम्हाला टीमला कॉल आणि कमेंट येतात त्या टॉपिकवर मी नेहमी व्हिडिओ घेत असतो. सो तुम्हालाही अजून काही डाऊट असेल, काही प्रश्न मनात असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्या टॉपिकवर जास्तीत जास्त कमेंट येतील त्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की येईल. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तो सेमी इंग्रजी शाळा हे माध्यम जे आहे हे कुणाकुणाला मिळू शकतं किंवा ह्या माध्यमाच्या शाळांचं प्राधान्यक्रम कुणाला कुणाला देता येणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, पण तत्पूर्वी मेंटोरिंग बॅच जी आहे, या बॅच मध्ये तुम्हाला आम्ही योग्य ते मार्गदर्शन प्राधान्यक्रमासहित नियुक्तीपर्यंत करणार आहोत. सो तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्की बॅच जॉईन करा. अदरवाईज युट्यूबवर आम्ही लेक्चर घेतच आहोत, फक्त ते स्कॅटर्ड पद्धतीने. यामध्ये मात्र प्रॉपर सिरीजने आपण ही व्हिडिओ याच्यामध्ये घेणार आहोत. जास्तीत जास्त लेक्चर आपले 15 जून नंतर चालू होतील प्राधान्यक्रमाबाबत. आता आठवड्यातनं एक दोन लेक्चर चालतात. आता त्यामध्ये बघा, तुमच्या माहितीतले कोणी विद्यार्थी असेल ज्यांना CTT क्वालिफाईड व्हायचं असेल त्यांना पण माहिती द्या. ही पण बॅच आपली चालू झालेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. प्रश्न आपला आहे की सेमी इंग्रजी माध्यमसाठी संधी कुणाला मिळणार आहे. या संदर्भातलं MP काय म्हणजे आपण शिक्षण विभागाकडनं, शालेय क्रीडा व शिक्षण विभागाकडनं एक शासन निर्णय आलेला आहे, जो की 20 जानेवारी 2026चा शासन निर्णय आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतला हा GR आहे. आणि यामधला 4 नंबरचा जो पॉइंट आहे हा शासन निर्णय आहे 19/7/13चा. यामध्ये ओल्ड नियम हा होता आणि आता हा नवीन नियम लावण्यात आलेला आहे. आता हा नवीन नियम बघितला तर यामधला शेवटचा पॅराग्राफ तुम्ही जर बघितला तर तो आहे 1 ते 5 वर्गाच्या सेमी इंग्रजी विषयांकरिता शाळांकरिता विद्यार्थ्यांना कसं निवड करावी, उमेदवारांमधून निवड कशी करावी या संदर्भातला हा महत्वाचा हा पॅराग्राफ आहे. आता थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, पण हे जो पॅराग्राफ आहे ज्यात जे सांगितलंय हे लागू पण करण्यात आले. कधीपासून लागू करण्यात आलंय? 2025 शिक्षक भरतीच्या निवड प्रोसेसमध्ये लागू करण्यात आलेलं आहे आणि याच्यानंतर सुद्धा ते लागू असणार आहे असं पण त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. आता जाऊया यातला डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. यात काय दिलंय ते डिटेल्स मी सांगतो तुम्हाला. पहिलं बघा, शाळा माध्यम सेमी इंग्रजी कुणाला, कोणत्या वर्गासाठी? 1 ते 5 वर्गासाठी. मग यासाठी कुणाला यूज होतो प्राधान्यक्रम? तर पात्रता ही कंपल्सरी पात्रता आहे बघा, अनिवार्य. म्हणजे काय? 1 ते 5 ला व्यावसायिक अर्हता तुमची D.Ed कंपल्सरी लागते. शैक्षणिक अर्हता तुमची 12वी कंपल्सरी लागते. TET किंवा सीटचा पेपर 1 कंपल्सरी क्वालिफाईड असावं लागतं आणि टेटचा तुमच्या स्कोरनुसार, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता महत्वाचं जे आहे ते आहे व्यावसायिक अर्हता. मी याला स्टार करतो. व्यावसायिक अर्हता ज्यांची इंग्रजी आहे त्याच उमेदवारांना इथे 1 ते 5 गटाच्या सेमी इंग्रजी शाळांना प्राधान्यक्रम देता येणार आहे किंवा ते प्राधान्यक्रम त्यांना जनरेट होतील, त्यांना निवड करायची, पसंतीक्रम द्यायचा आहे. प्लस 10वीला तुमचा कोणताही माध्यम असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, मात्र व्यावसायिक अर्हता इंग्रजी पाहिजे. मग आता होतं काय, महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक अर्हता इंग्रजी घेणाऱ्यांची संख्या आहे कमी. संख्या कशी आहे? कमी आहे. मग कमी असल्यामुळे प्रश्न काय उपस्थित होतो? हा प्रश्न, असे उमेदवार प्रवर्गानुसार उपलब्ध न झाल्यास काय करावे? दुसरा मुद्दा कमी तर आहे. दुसरा मुद्दा काय? प्रवर्गानुसार अजून कमी आहे. आता प्रवर्गानुसार म्हणजे मला काय म्हणायचं आहे, किंवा यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, इथे पण त्यांनी सांगितलंय काय, सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास. तोच मुद्दा घेऊन तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतोय. म्हणजे काय, सपोज सेमी इंग्रजी शाळा आहे आणि यासाठी उदाहरणार्थ SC ला किंवा ST ला 4 जागा आहे, पण SC आणि ST चे उमेदवार असे भेटतच नाहीये ज्यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी आहे. मग अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस त्यांनी दुसरा ऑप्शन दिलेला आहे. पहिले ऍड देताना अशाच पद्धतीने द्यावी, इथे भरती करावी. जर हे नाही भेटले तर त्यांनी बदल फक्त इथेच केलाय बघा, व्यावसायिक अर्हता कोणतीही चालेल, इंग्रजी पाहिजे का? मग आता नाही, कोणती चालेल. फक्त ऑप्शन पर्याय त्यांनी काय दिले? 12वीला विज्ञान असणारा विद्यार्थी सेमी इंग्रजीला जाऊ शकतो 1 ते 5 ला,
किंवा BA किंवा MA इंग्रजीमध्ये असेल तर तोही विद्यार्थी इथे जाऊ शकतो, किंवा BSc आणि MSc ज्याचा झाला असेल तोही विद्यार्थी इथे जाऊ शकतो. म्हणजे 5 पर्याय त्यांनी दिले. हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा पर्याय, हा चौथा आणि हा पाचवा. यापैकी कोणताही विद्यार्थी ज्याचं व्यावसायिक अर्हताचं माध्यम म्हणजे DED कोणतंही माध्यम असू द्या, पण त्याने जर 12वी किंवा BA MA BSc MSc यामधून केलं असेल, इथे केलं असेल, तर तो उमेदवार सेमी इंग्रजीला जाऊ शकतो. पण कधी? पहिल्यांदा हा ऑप्शन इंग्रजीचे ज्यांची व्यावसायिक असतात त्यांनाच इथे पहिले पर्याय. जर नसेल तर नव्याने ऍड द्यावं लागणार आहे, नवीन जाहिरात द्यावी लागेल. पहिल्या पात्रतेसह ही नवीन पात्रता कन्सिडर करून नवीन उमेदवार घ्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने सेमी इंग्रजीसाठी हे उमेदवार पात्र असणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अजून याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. मला वाटतं सेमी इंग्रजी संदर्भातला पूर्ण डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल, काही शंका नसेल. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पूर्ण अनालिसिस करून सांगितलेलं आहे. 6वी ते 8वीला काय असतं, बऱ्याच वेळेस फक्त सेमी इंग्रजी शाळांमध्ये इतर विषय जे असतात ना ते मराठीमध्ये असतात. इतिहास, भूगोल, मराठी नाही का, ते मराठीमध्ये असतात. मात्र फक्त विज्ञान आणि गणित हे विषय तुम्हाला इंग्रजीमध्ये शिकावं लागतात. मग ते विषयाचे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी तिथे घेतले जातात. ते पण सेम त्यांचं ग्रॅज्युएशन व्यावसायिक अर्थ इंग्लिश असेल तर पर्याय, किंवा त्यांचे विषय जर मी तुम्हाला आता जे सांगितलंय की त्यांनी ग्रॅज्युएशन त्या विषयात जर केलं असेल इंग्लिशमधून, तर त्या विद्यार्थ्यांना इथे पात्र ठरवण्यात येतं. पण सध्या तरी त्यांनी लिखित स्वरूपात दिलं ते 1 ते 5 वर्गासाठीच दिलेलं आहे. 6 ते 8 साठी तुम्हाला इथे फक्त मराठी, सायन्स आणि गणित हेच विषय इंग्लिशमध्ये शिकावं लागतात. बाकीचे सगळे विषय तुम्हाला ऑलरेडी मराठीमध्ये शिकावं लागतात, काही प्रॉब्लेम नाहीये. सो याबद्दल अजून काही डाऊट असेल तर टीमला कॉल करू शकता. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि तुमच्या मित्रांना नक्की कळवा. इग्नाइट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांना गाईड करत आलेली आहे. TT फास्ट ट्रॅक बॅच, CDची बॅच आणि मेंटॉरची बॅच पण चालू झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.